आता आढावा घेणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्यांचा। नागपुरातील दीक्षाभूमी परिसरात आज सर्वसामान्यांसाठी प्रवेश सुरू। भूमिगत पार्किंग विरोधात झालेल्या आंदोलनानंतर प्रवेश बंद करण्यात आला होता। पुण्यात संभाजी भिडेंच्या विरोधात शरद पवार गटाचं आंदोलन, कार्यकर्त्यांकडून भिडेंच्या वक्तव्याचा निषेध। नांदेडच्या हिमायतनगरमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला, राजकीय वैमनस्यातून झालेल्या हल्ल्याच्या माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड गंभीर जखमी, आरोपींविरोधात हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। रत्नागिरीतील धरणांवर पर्यटकांना जाण्यास बंदी, लोणावळ्यासारखी घटना टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाचा निर्णय, रत्नागिरीतील 68 धरणांवर सुरक्षा रक्षकांचे तैनात। कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज, तर जुलै महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। संत ज्ञानोबांची पालखी 2 दिवस सासवडमध्ये मुक्कामी, सासवडमध्ये दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी। गणेशोत्सवासाठी उद्यापासून एसटीचं आरक्षण सुरू, 60 दिवस आधी आरक्षणाची मुभा, गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांचीही सोय।